आपण आता आपल्या भक्तीला सुरुवात करू. तर सुरुवातीची जी प्रार्थना आपण करू. धन्यवाद 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 येते दे बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळ असो पिता परमेश्वरा. धन्यवाद देऊन तुझी स्तुती करते पिता परमेश्वरा. सुंदरशी प्रार्थनेची वेळ तू आम्हाला एकत्र दिली त्याबद्दल तुझे उपकार मानते पिता परमेश्वरा. धन्यवाद देते पिता परमेश्वरा. आमची जी आजची भक्ती होईल देवप्पा ते तू आशीर्वादित कर देवप्पा. येणारं जे वचन असेल देवप्पा, जी आराधना असेल देवप्पा, ते सर्व देवप्पा तू आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवप्पा तुझ्या हातात देते देवप्पा. आमच्या सर्वांसोबत राहा देवप्पा. आणि देवप्पा आमच्या राधामध्ये देवबाप्पा तुझी उपस्थिती कायम राहू दे पिता परमेश्वरा. धन्यवाद देते पिता परमेश्वरा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय पवित्र आणि मधुर नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. इथून पुढची वेळ मी तरुण संघांना देते की त्यांनी पुढे येऊन आराधना करावी. सच्चा गडरिया उसकी हम स्तोत्र संहिता ह्याचा 19वा अध्याय. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. आणि सरकारला थोडंसं म्हणजे त्यांना मध्ये चालवावं आणि सरकारने पण लोकांचा विचार करून सर्व गोष्टी करण्यास देवाने त्यांच्यामध्ये कार्य करावं. आणि आपण महाराष्ट्रासाठी पण विशेष करून प्रार्थना करू की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण रिवायवल यावं. त्यासाठी पण आपण विशेष प्रार्थना करू. आणि मी विनंती करते सुषमा वहिनींना की ते यासाठी प्रार्थना करते. जय घोषाने समस्या निवारण होते ही गोष्ट लक्षात घ्या. प्रार्थना एक वेगळा भाग आहे. जयघोष ही समस्येचं निवारण करू शकतो. देवाची आराधना ही सर्व समस्येचं निवारण करू शकते. देवाची उपकार स्मरण ही सर्व समस्येचं निवारण करू शकते. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचा आत्मसात आपल्याला करायचा आहे ती ही आहे की देवा फक्त प्रार्थना करणंच नाही तर क्रिया करणारी प्रार्थना मला शिकव. कारण की प्रार्थना मी 4 दिवसापासून करतोय देवा, परंतु खोलीचा दरवाजा बंद करून करतो आहे. भिंत तर तशी तशीच दिसत आहे. परमेश्वरा 4 वर्षापासून प्रार्थना करतो आहे. आता प्रार्थनेची थोडीशी पद्धत चेंज करण्याची गरज आलेली आहे. ती आहे जयघोषाने केलेली आराधना. ती आहे जयघोषाने केलेली स्तुती त्या परमेश्वराची. ती आहे परमेश्वराची आराधना जिवंत. काही वचनामध्ये लिहिलेलं आहे पावित्र्याने. हा कुठे आहे वचन? पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची काय करा? आराधना करा. परमेश्वराची आराधना पावित्र्याने युक्त होऊन ज्यावेळेस करणं शिकणार तर आपोआप आपले समस्याच्या भिंती पळून जातील. कारण की देवाने आपल्या करता काही गोष्टी कृतीसाठी ठेवलेल्या आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की क्रिया वाचून विश्वास हा निरर्थक आहे. आणखीन एक उदाहरण आपण बघूया की ज्या ठिकाणी परमेश्वराने कृती करण्यावर भर दिली होती. कशावर भर दिलेली आहे? कृती करण्यावर. आणि ते उदाहरण आपण मोशेचं बघूया की ज्या ठिकाणी आपण बघतो भले मोशेच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांनी इस्रायल लोकांचं नेतृत्व करणं ज्यावेळेस सुरू केलं तर त्या फारो समोर त्यांनी कृतीच्या द्वारे लाठीचा साप करतो आहे, पिढा येत आहेत है ना. परंतु एका ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला सांगितलं आहे
की जे इस्रायल लोक तू घेऊन जातो आहे, नेतृत्व करत आहे, आणि त्या ठिकाणी उद्भवलेला समुद्राची एक समस्या. कोणता समुद्र तो? कोणता समुद्र तो? तांबडा समुद्र या ठिकाणी समोर उभा आहे परमेश्वरा. जो तांबडा समुद्र मी पार करू शकत नाही, जे लोक हे पार करू शकणार नाही, आणि जो परमेश्वराच्या समागमे चालणारा मोशे, जो परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणारा मोशे, ज्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहून परमेश्वराने ज्या मोशेच्या द्वारे आज्ञा दिलेला मोशे ज्या ठिकाणी उभा राहतो आहे आणि पाहतो आहे, तर मागे ते सैन्य आहे आणि समोर तो तांबडा समुद्र आहे. आता या ठिकाणी माझी प्रार्थना काम करेल की माझी कृती काम करेल. त्या ठिकाणी नीट ज्यावेळेस बारकाने आपण वाचू ना, तर त्या ठिकाणी एक गोष्ट लिहिलेली आहे. अरे धावा काय करतो आहेस, उचल तो पाय, उचल ती लाठी. विचार करा प्रियांनो, समस्येसाठी धावा आणि समस्येसाठी कृती, या ठिकाणी जे अंतर आहे ते महत्वाचं ठरत आहे. की परमेश्वराने मोशेला ती कृती करायला लावली आहे. धावा करण्याची वेळ नाही आहे. ती लाठी, तो पाय उचल, बघ समुद्र दुभागला जातो की नाही जात. आज आपल्या जीवनामध्ये हाच संदेश घ्या प्रियांनो. धावा करणारे बनू नका, कृती करणारे बना. त्या पायाला, त्या हाताला, त्या आपल्या हातातल्या त्या सर्व साहित्याला विश्वासाने हँडल करणं ज्यावेळेस आपण शिकणार, आपोआप समुद्र दुभागला गेलेला आहे. धावा काय करत आहे, आता ती लाठी उगार. ज्यावेळेस आणखीन परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी पाणी नाही आहे त्या ठिकाणी मोशेला म्हणतोय की लाठी, आणि मोशेने काय केलं, लाठी मारली. देवा, तू या लाठी काठीचा उपयोग का करायला होता त्याला? जो व्यक्ती 10 आज्ञेसाठी तुझ्या समोर होता, अनेक दिवस तुझ्या समोर तो होता, ज्या व्यक्तीवर तू प्रेम केलं, ज्या व्यक्तीची तू प्रेतप्रिया देखील केली, त्या व्यक्तीला असंच म्हणून नव्हता शकत का दगडातून पाणी निघतं? पाणी निघालं नसतं? मोशेला परमेश्वराने जर आज्ञा दिली होती की मोशे तू शब्द मात्र बोल, पाणी त्या दगडामधून निघेल. तू शब्द मात्र बोल, पाणी दगडातून निघेल. परंतु या ठिकाणी मोशेला धाव्याच्या पेक्षा कृती करण्याला जास्त सांगितलेलं आहे. आणि मोशेला सांगितलं की तू आता काय कर, काठी उगार. आणि मोशेने काठी मारली आणि त्याच्यानंतर काय झालं, पाणी आलेलं आहे. म्हणजे काय की काही गोष्टी तुमच्याने माझ्या जयघोषासाठी, काही प्रश्न तुमच्याने माझ्या त्या कृतीच्या काठी उगारण्यासाठी आहेत, ज्या ठिकाणी धावा काम करणार नाही, ज्या ठिकाणी धावा काम करणार नाही. आणि त्याच उदाहरणामध्ये दुसरं जर उदाहरण बघतो की ज्या ठिकाणी फक्त बिना कृतीच्या द्वारे ही परमेश्वराने पाणी टाकलं. दुसरं उदाहरण माहिती आहे कोणाचं? की एका ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगत आहे की तुझी लाठी उगार, तू त्याच्या सोबत एका ठिकाणी एक व्यक्ती आहे जी प्रार्थना करते आणि पाणी येते. कोण आहे ती? हागार आहे. बघा कंपॅरिझन, बघा दोन्ही गोष्टींमधलं. कृतीचा विश्वास, कृतीच्या द्वारे केलेली प्रार्थना आणि प्रार्थनेच्या द्वारे तसेच मिळालेले उत्तर. की जी हागार आपल्या लेकरासाठी तळमळत आहे, जे लेकरू पाण्यासाठी तळमळत आहे, त्या ठिकाणी परमेश्वराने हागाराला कृती करायला लावली का? कोणती तरी काहीतरी कृती करण्यासाठी सांगितलेलं आहे का? की जा तू ही कृती कर, त्याच्यानंतर तुझ्या जीवनामध्ये ते कार्य होईल. जा तू हा विश्वास ठेव. जरुरी पण आहे प्रियांनो, कारण की नीरस दुधाची अपेक्षा करणारे बालक तुम्ही आणि मी आज नाही आहे. वचनामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही आता जड अन्न पचवणारे असले पाहिजे. कसे असले पाहिजे? जड अन्न पचवणारे. देवा मी पचवतो ना, हप्त्यातून 3दा मटन मच्छी द्या ना, आम्ही पचवून घेतो देवा. आज ते अन्नाची भाषा नाही आहे. परमेश्वराने म्हटलेलं आहे ते जड अन्न जे दुधारी तलवार आहे, जे वचनाची तलवार आहे, जे तुमच्या हृदयाला पार आरपार सांधे तंद मध भिजून जाणारी आहे, त्या तलवारीच्या द्वारे येणारं वचन, ती तलवार जी परमेश्वराची आहे, जे तुमच्या हृदयावर हातोड्यासारखी पडणारे वचन आहेत, ते पचवण्याची ताकद पाहिजे, ते समजण्याची ताकद पाहिजे. अजूनही आपण देवप्रीती आहे आणि येशू रडला याच्यामध्येच गुरफटलेलो आहे. परंतु परमेश्वर जिवंत देव
भस्म करणारा अग्नी आहे, हे देखील समजून घेणं जरुरी आहे. ज्या देवाने म्हटलेलं आहे की जे तुझं चित्र माझ्या तळ हातावर रेखाटून ठेवलेलं आहे, तोच परमेश्वर म्हणतोय की भस्म करणारा अग्नी देखील तोच आहे. लक्षात घ्या, एक उदाहरण आहे बायबलमध्ये की ज्या वेळेस ज्या गावामध्ये पाप अधिकच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, ज्या गावामध्ये अनेक प्रकारचा त्या ठिकाणी देवाच्या दृष्टिकोनातून सगळ्या चुकीचे काम ज्यावेळेस होत आहे, त्या ठिकाणी परमेश्वराचा कोप भडकला आणि त्या ठिकाणी अग्नीच्या द्वारे, कशाच्या द्वारे? लोटाची कारकीर्द माहित आहे आपल्याला? लोटाच्या कारकीर्द माहित आहे? ज्या लोटाने सुपीक प्रदेश निवडून घेतला, ज्या लोटाने, कोणतं गाव आहे ते? कोणते गाव आहेत ते? सदोम आणि गमोरा. ज्या गावामध्ये परमेश्वराने निर्मित केलेले लोक राहत आहे, ज्या गावामध्ये परमेश्वराची आराधना करणारे हे लोक आहेत, परंतु त्या ठिकाणी जो वर्षाव झाला तो कशाचा आहे? गंधरस आणि अग्नीचा. आणि हा वर्षाव करणारा सैतान आहे का हो? लक्षात घ्या, सैतानाच्या द्वारे तो अग्नीचा वर्षाव त्या ठिकाणी झालेला नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सैतानाला दोष देऊन उपयोग नाही. देवबापा तापाला हा सैतानानेच आणला, देवबापा प्रश्नाला हा सैतानेच आणला, देवबापा लाईन गेली सैतानामुळेच गेली, देवबापा माझं लेकरू नापा झालं सैतानामुळेच झालं, देवा असं झालं सैतानामुळेच झालं. सैतान मध्ये अरे नाही ना, तो अग्नी आणि गंधर्व काढणारा जो होता ना, तो देवबाप होता. देवी पाठवला ते तुझ्या गावामध्ये, कारण की तू सुधारलाच नाही, तू बघडला होता आणि देवाच्या भयंकर हातामध्ये सापडला आणि परमेश्वराने त्याचा नायनाट केलेला आहे. म्हणून आज तुमच्या आणि माझ्याकरता देवाचं वचन आहे प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या प्रेमळ हातामध्येच असलो पाहिजे, भयंकर हातामध्ये सापडता कामा नाही. कारण की देवाचं वचन जे आहे ते सतेज आहे, देवाचं वचन जे आहे तुमच्या आणि माझ्याकरता जे जीवन देणार आहे. आणि तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनाचा आस्वाद असा घ्यायचा आहे की देवा मला प्रार्थना करणं शिकवू, मला विश्वासाची प्रार्थना करणं शिकवू. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे लोक होते, जे देवाच्या सहवासामध्ये होते, पवित्र आत्म्यामध्ये होते, परमेश्वराने त्यांच्या सावलीमध्ये देखील सामर्थ्य दिलं होतं. बरोबर? परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेमध्येच नाही तर कशामध्ये? रुमाल, रुमाल होता, रुमाल, सावली. कोणाची सावली? आपण म्हणतो बाई ह्या माणसाची सावली याच्यावर पडली आणि हे बिघडलं, ह्या बाईची सावली याच्यावर पडली आणि ही पोरगी बिघडली, त्या लोकांची सावली याच्यावर पडली, हा बिघडला. या ठिकाणी सामर्थ्याची सावली पडली आणि लोक चंगाई पावले. या ठिकाणी सामर्थ्याची सावली पडली, त्याच्या संगतीमध्ये आल्या, सर्व परिवार चांगला झालेला आहे. आज ती सामर्थ्याची सावली तुमची आणि माझी का नाही हो? आज या ठिकाणी प्रार्थना करत आहे, डोक्याला हात ठेवून प्रार्थना केली देवा, तेल लावून प्रार्थना केली देवा, पाणी पाजलं देवा, सर्व केलं देवा, उपास केला देवा, प्रश्न सॉल्व झाला नाही, अंगावर बसलो, सर्व झालं, काहीच झालं नाही. परमेश्वर म्हणतात रे सावलीनं बरं होते. सामर्थ्याची सावली पाहिजे आहे, सामर्थ्याची सावली पाहिजे आहे. एवढं सामर्थ्य कधी येईल आपल्यामध्ये प्रियांनो? त्या काळात होतं, मी पाहत होतो, तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस कोणाला दुष्ट आत्मा लागला तर दुष्ट आत्मा काढणारे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी होती. तेव्हा बायबलने मारणारे लोक होते, है ना? होते ना? होते, पाहत होतो आपण. पण देव म्हणतो सावलीने बरं होतात. कोणी दुखण्यात आहे का? याकोबाच्या पत्रामध्ये काय वचन आहेत? कोणी दुखण्यात आहे का? त्याने काय करावी? त्या पंचाला, बाळकाला किंवा त्या धार्मिक व्यक्तीला, त्या देव माणसाला बोलवा. ज्या प्रकारे ते सुमिन कुर्नेने बोलवलं होतं देव माणूस, त्या प्रकारे बोलवा. आणि त्याने काय करावे? फक्त बायबलने जोरदार झोडावा त्याला, मगच ते बरं होईल. नाही, ही टेक्नॉलॉजी नाही. देवाचे वचन मारण्यासाठी नसतात, देवाचे वचन सुधारण्यासाठी असतात. आत्म्याने परिपूर्ण केलेले देवाचे वचन मारण्यासाठी नाही आहेत. देवाचे वचन उशाखाली घालून झोपण्यासाठी नाही आहेत. उशी नाहीये ती, डनलॉपची गादीवर झोपा आणि बायबल उशाशी घ्या म्हणजे देवाचा सैतान पडून जाईल, असा नाही होता. सैतान तर अजून अंगावर बसून राहील. प्रियांनो समजून घ्या,
सामर्थ्याच्या सावलीने जर लोक बरं होऊ शकतात, सामर्थ्याच्या प्रार्थनेने जर लोक बरं होऊ शकतात, तर परमेश्वर पिता एक शब्दच मात्र तू बोल, माझा साखर जर तिथं बरं होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ता, आज तू एक शब्द मात्र बोल, माझ्या समोरची येरूची भिंत का पडणार नाही, माझ्या समोरचा तो तांबडा समुद्र दुभागला का जाणार नाही. परमेश्वरा, माझ्या समोरच्या 40 दिवसाची 40 रात्र जो पाऊस पडला आहे, त्या तारवामध्ये माझा प्रवेश, निमर्थ्याचा विश्वास आत्मसात करणं फार जरुरी आहे. प्रियांनो, आज समजून घेऊया देवाचं वचन की परमेश्वरा कुठं मी क्रिया करायची आहे आणि कुठं विश्वासाची प्रार्थना करायची आहे. आणि विश्वासाच्या प्रार्थने समस्येचं निवारण होते आणि क्रियेने देखील समस्येचं निवारण केल्या जात आहे. आणि त्या दोन्ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं फार जरुरी आहे. आज पुन्हा एक वार आपण देवाचे उपकार मानूया, देवाचे आभार मानूया की परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी वचन ऐकण्याची मोकळीकता दिलेली आहे आणि ज्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सुधारण्यासाठी संधी दिलेली आहे. कारण की दिवस वाईट आहेत आणि संधी साधून घ्या. नाही माहित पुढच्या ईस्टर गुड फ्रायडे आपल्या जीवनामध्ये आहे की नाही आहेत, गॅरंटीने हात वरती करून मी सांगू शकतो आहे. आता येणारा ईस्टर गुड फ्रायडे माझ्या जीवनामध्ये आहे की नाही आहेत, कोणीही शाश्वती नाही आहे. परमेश्वराने म्हटलेलं आहे आजचा दिवस मिळालेला आहे, आजचा दिवस देवाचा धन्यवादासाठी तू खर्च कर. उद्याची उद्या बघूया, पुढचा ईस्टर गुड फ्रायडे येईल, पुढची उपवास प्रार्थना होईल, त्याची गॅरंटी नाही आहे. परंतु आज विश्वास पात्र ठेव, तू निश्चित सुख लोकांमध्ये आजच असशील, पुढच्या वर्षी नाही. ज्या शब्दाने, त्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो आहे की तू माझी राजवैभवाने येशील तेव्हा आठवण ठेव. प्रभू येशू म्हणतो की आजच माझ्यासोबत तू सुखलोकात असशील. विश्वासाने ज्यावेळेस प्रार्थना करतो, समस्या आजच सॉल्व्ह होते, पुढच्या वर्षी नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, सामर्थ्यशाल्या प्रार्थनामध्ये समस्या आजच सॉल्व्ह होते, पुढच्या वर्षामध्ये नाही होत. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे या पांबराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला नाही. त्याच्या अगोदर एक शब्द आहे, तो शब्द काय आहे? या पांबराने धावा केला आणि परमेश्वराने तो त्याच दिवशी ऐकला. त्याच दिवशी ऐकणारा परमेश्वर आहे, मग त्याच दिवशी उत्तर मिळवणारे तुम्ही आणि मी का नाही? आज ते कॅरेक्टर बनवूया ना आपण की देवा त्याच दिवशी उत्तर पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा चमत्कार केले त्याच्या एका महिन्यात रिझल्ट भेटला का? लोकांना एका महिन्यात रिझल्ट भेटला का? आता प्रभू येशू ख्रिस्त आला 38 वर्षाच्या दुखणे करा करता, हा उठ आपली बाज उचलून चालू लाग, परंतु पुढच्या महिन्यामध्ये तू चालशील. मी वचन आता घोषित करतो, पण तू चालशील कधी? पुढच्या महिन्यात. त्या क्षणीच तू शब्द मात्र बोल, सागर त्या क्षणीच बरा होईल. शब्द मात्र बोल, कुबडी उठून उभी राहील. शब्द मात्र बोल, कुष्ठरोगी बरे होऊन जातील. शब्द मात्र बोल. आज परमेश्वरा मी शब्दाने प्रार्थना करतो आहे, उत्तर उशिरा का भेटतं देवा मला? का माझं सामर्थ्य त्या पावलासारखं, पेत्रासारखं नाही होऊ शकणार? काय माझ्या सावलीमध्ये सामर्थ्य येणार नाही? परमेश्वरा मी देखील त्यासारखा आहे. अरे तो शौल होता, ज्याने स्तेफनाच्या मृत्यूचं कारण होता, तो पौल बनला आणि तो आज तुम्हाला आणि मला शिकवत आहे की निरस दुधाची अपेक्षा करणारे ताने बालक नाही, सढळ परमेश्वराच्या वचनामध्ये प्रौढ बनणारे बना. देवा निश्चित आशीर्वादित करेल. आणि हीच प्रार्थना आपण परमेश्वराकडे करूया की देवा प्रार्थना करणं मला शिकव. मी जन्माचा ख्रिस्ती आहे, पिढ्यानपिढ्याचा ख्रिस्ती आहे, परंतु सामर्थ्यशाली प्रार्थना करणं मला शिकू की त्याच दिवशी माझं उत्तर मला पाहिजे आहे परमेश्वरा. आणि देव निश्चित ते आपल्या जीवनामध्ये काम करेल. आपण यावेळेस प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया की परमेश्वरा, उत्तमातलं उत्तम चांगलं घर मला दिलं, उत्तमातले उत्तम चांगले लेकर मला दिले, उत्तमातलं उत्तम चांगली कमाई मला दिली, परंतु सामर्थ्यशाली उत्तमातला उत्तम विश्वास मला तू दे, जेणेकरून सामर्थ्याची प्रार्थना माझ्याकडून सहाय्यता तुझ्यापासून मिळेल आणि ती प्रार्थना मी करू शकेल. जिवंत देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या नावाला गौरव आम्ही करतो परमेश्वरा की तू महान आहे, तुझी दया सनातन आहे. प्रभू, आज आम्ही पाहिलेल्या आहे वचनामध्ये की ज्या गोष्टी परमेश्वर पिता आम्हाला शिकवत आहे की जे कृतीच्या द्वारे केलेली प्रार्थना आहे, जी प्रार्थना आहे फक्त विश्वासाने केलेली आहे, उत्तर दोन्हीमध्ये मिळत आहे प्रभू. परंतु आज आम्हाला शिकायचं आहे परमेश्वरा की आम्ही कशा प्रकारची प्रार्थना करावी. आमच्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आलंच पाहिजे परमेश्वरा. आम्ही ज्या कोणाकरता प्रार्थना करू तो व्यक्ती बरा झाला पाहिजे. आम्ही ज्या कोणाकरता परमेश्वर ज्या समस्येसाठी प्रार्थना करू
ती समस्या परमेश्वर पिता निवारण झाली पाहिजे, अशी कृपा, अशी दया, असा अनुग्रह तू आमच्यावर कर. आमचे सर्व लेकर, तरुण, वृद्ध, सर्व परमेश्वर पिता, ज्या प्रकारे वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रभू की लेकर परमेश्वर पिता हे दर्शन घेतील, जवान परमेश्वर पिता प्रभा स्वप्न पाहतील, वृद्ध स्वप्न पाहतील परमेश्वर पिता, त्या प्रकारे वचन आमच्या करता आम्ही घोषित करतो की मंडळीमधला प्रत्येक जण परमेश्वर पिता तुझा उपासक, तुझा आराधक आणि तुझ्या सामर्थ्याने भरलेला असावा. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो परमेश्वर पिता. वचनात दिल्यानुसार आमचं जीवन असावं ही विनंती आम्ही तुझ्याकडे करतो. या ठिकाणी उपस्थित या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर पिता विशेष करून हनोक अवसरे परिवारामध्ये जे आयोजन केलेलं आहे ते आशीर्वादाचं कारण ठरू दे. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित तू कर बापा. सर्व परमेश्वर पिता उपास प्रार्थना आणि मंडळीमध्ये होणारे सर्व ईस्टर गुड फ्रायडेचे सर्व परमेश्वर पिता कार्यक्रम आशीर्वादित कर बापा. प्रभू तुझ्या उपस्थितीने, तुझ्या आशीर्वादाने सर्वांना तू भरून काढ. ही प्रार्थना, ही विनंती तुझ्याकडे करतो. मान, आदर, गौरव, सन्मान तुला दे. मर्थ्याचा विश्वास आत्मसात करणं फार जरुरी आहे प्रियांनो. आज समजून घेऊया देवाचं वचन की परमेश्वरा कुठं मी क्रिया करायची आहे आणि कुठं विश्वासाची प्रार्थना करायची आहे. आणि विश्वासाच्या प्रार्थने समस्येचं निवारण होते आणि क्रियेने देखील समस्येचं निवारण केल्या जात आहे. आणि त्या दोन्ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं फार जरुरी आहे. आज पुन्हा एक वार आपण देवाचे उपकार मानूया, देवाचे आभार मानूया की परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी वचन ऐकण्याची मोकळीकता दिलेली आहे आणि ज्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सुधारण्यासाठी संधी दिलेली आहे. कारण की दिवस वाईट आहेत आणि संधी साधून घ्या. नाही माहित पुढच्या ईस्टर गुड फ्रायडे आपल्या जीवनामध्ये आहे की नाही आहेत, गॅरंटीने हात वरती करून मी सांगू शकतो आहे. आता येणारा ईस्टर गुड फ्रायडे माझ्या जीवनामध्ये आहे की नाही आहेत, कोणीही शाश्वती नाही आहे. परमेश्वराने म्हटलेलं आहे आजचा दिवस मिळालेला आहे, आजचा दिवस देवाचा धन्यवादासाठी तू खर्च कर. उद्याची उद्या बघूया, पुढचा ईस्टर गुड फ्रायडे येईल, पुढची उपवास प्रार्थना होईल, त्याची गॅरंटी नाही आहे. परंतु आज विश्वास पात्र ठेव, तू निश्चित सुख लोकांमध्ये आजच असशील, पुढच्या वर्षी नाही. ज्या शब्दाने, त्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो आहे की तू माझी राजवैभवाने येशील तेव्हा आठवण ठेव. प्रभू येशू म्हणतो की आजच माझ्यासोबत तू सुखलोकात असशील. विश्वासाने ज्यावेळेस प्रार्थना करतो समस्या आजच सॉल्व्ह होते, पुढच्या वर्षी नाही. प्रियांनो लक्षात घ्या, सामर्थ्यशाल्या प्रार्थनामध्ये समस्या आजच सॉल्व्ह होते, पुढच्या वर्षामध्ये नाही होत. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे या पांबराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला नाही. त्याच्या अगोदर एक शब्द आहे, तो शब्द काय आहे? या पांबराने धावा केला आणि परमेश्वराने तो त्याच दिवशी ऐकला. त्याच दिवशी ऐकणारा परमेश्वर आहे, मग त्याच दिवशी उत्तर मिळवणारे तुम्ही आणि मी का नाही? आज ते कॅरेक्टर बनवूया ना आपण की देवा त्याच दिवशी उत्तर पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा चमत्कार केले त्याच्या एका महिन्यात रिझल्ट भेटला का? लोकांना एका महिन्यात रिझल्ट भेटला का? आता प्रभू येशू ख्रिस्त आला 38 वर्षाच्या दुखणेकरा करता, हा उठ आपली बाज उचलून चालू लाग, परंतु पुढच्या महिन्यामध्ये तू चालशील. मी वचन आता घोषित करतो, पण तू चालशील कधी? पुढच्या महिन्यात. त्या क्षणीच तू शब्द मात्र बोल, सागर त्या क्षणीच बरा होईल. शब्द मात्र बोल, कुबडी उठून उभी राहील. शब्द मात्र बोल, कुष्ठरोगी बरे होऊन जातील. शब्द मात्र बोल. आज परमेश्वरा मी शब्दाने प्रार्थना करतो आहे, उत्तर उशिरा का भेटतात देवा मला? का माझं सामर्थ्य त्या पावलासारखं, पेत्रासारखं नाही होऊ शकणार? काही माझ्या सावलीमध्ये सामर्थ्य येणार नाही? परमेश्वरा मी देखील त्यासारखा आहे. अरे तू तो शौल होता ज्याने स्तेफनाच्या मृत्यूचं कारण होता, तो पौल बनला आणि तो आज तुम्हाला आणि मला शिकवत आहे की निरस दुधाची अपेक्षा करणारे ताने बालक नाही, सढळ परमेश्वराच्या वचनामध्ये प्रौढ बनणारे बना. देवा निश्चित आशीर्वादित करेल. आणि हीच प्रार्थना आपण परमेश्वराकडे करूया की देवा प्रार्थना करणं मला शिकव. मी जन्माचा ख्रिस्ती आहे, पिढ्यानपिढ्याचा ख्रिस्ती आहे, परंतु सामर्थ्यशाली प्रार्थना करणं मला शिकू की त्याच दिवशी माझं उत्तर मला पाहिजे आहे परमेश्वरा. आणि देव निश्चित ते आपल्या जीवनामध्ये काम करेल. आपण यावेळेस प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया की परमेश्वरा उत्तमातलं उत्तम
चांगलं घर मला दिलं, उत्तमातलं उत्तम चांगले लेकर मला दिले, उत्तमातलं उत्तम चांगली कमाई मला दिली, परंतु सामर्थ्यशाली उत्तमातला उत्तम विश्वास मला तू दे, जेणेकरून सामर्थ्याची प्रार्थना माझ्याकडून सहाय्यता तुझ्यापासून मिळेल आणि ती प्रार्थना मी करू शकेल. जिवंत देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या नावाला गौरव आम्ही करतो परमेश्वरा, की तू महान आहे, तुझी दया सनातन आहे प्रभू. आज आम्ही पाहिलेल्या आहे वचनामध्ये की ज्या गोष्टी परमेश्वर पिता आम्हाला शिकवत आहे, की जे कृतीच्या द्वारे केलेली प्रार्थना आहे, जी प्रार्थना आहे फक्त विश्वासाने केलेली आहे, उत्तर दोन्हीमध्ये मिळत आहे प्रभू. परंतु आज आम्हाला शिकायचं आहे परमेश्वरा, की आम्ही कशा प्रकारची प्रार्थना करावी. आमच्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आलंच पाहिजे परमेश्वरा. आम्ही ज्या कोणाकरता प्रार्थना करू तो व्यक्ती बरा झाला पाहिजे. आम्ही ज्या कोणाकरता परमेश्वर पिता ज्या समस्येसाठी प्रार्थना करू ती समस्या परमेश्वर पिता निवारण झाली पाहिजे. अशी कृपा, अशी दया, असा अनुग्रह तू आमच्यावर कर. आमचे सर्व लेकर, तरुण, वृद्ध, सर्व परमेश्वर पिता ज्या प्रकारे वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रभू, की लेकर परमेश्वर पिता हे दर्शन घेतील, जवान परमेश्वर पिता प्रभा स्वप्न पाहतील, वृद्ध स्वप्न पाहतील परमेश्वर पिता, त्या प्रकारे वचन आमच्या करता आम्ही घोषित करतो की मंडळीमधला प्रत्येक जण परमेश्वर पिता तुझा उपासक, तुझा आराधक आणि तुझ्या सामर्थ्याने भरलेला असावा. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो परमेश्वर पिता. वचनात दिल्यानुसार आमचं जीवन असावं ही विनंती आम्ही तुझ्याकडे करतो. या ठिकाणी उपस्थित या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर पिता विशेष करून हनोक अवसरे परिवारामध्ये जे आयोजन केलेलं आहे ते आशीर्वादाचं कारण ठरू दे. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित तू कर बापा. सर्व परमेश्वर पिता उपास प्रार्थना आणि मंडळीमध्ये होणारे सर्व ईस्टर गुड फ्रायडेचे सर्व परमेश्वर पिता कार्यक्रम आशीर्वादित कर बापा. प्रभू तुझ्या उपस्थितीने, तुझ्या आशीर्वादाने सर्वांना तू भरून काढ. ही प्रार्थना, ही विनंती तुझ्याकडे करतो. मान, आदर, गौरव, सन्मान तुला दे करतो म्हणून तो एक पिता. आमेन, आमेन. धन्यवाद देते बाळासाहेब सुंदरच्या वचनाबद्दल. देवाची स्तुती असो. खरोखर आपल्याला विश्वासाने आपल्याला चाललं पाहिजे आणि बायबलमध्ये पण दिलेलं आहे की विश्वासाने चालण्याने तुम्हाला काही गोष्टी भेटत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीने विश्वास धरला पाहिजे आणि खरोखर आपल्याला देवाच्या आत्म्याने चाललं पाहिजे, की जेणेकरून देवबापा आपल्या सोबत असला पाहिजे. म्हणून बाळासाहेबाचे उपकार मानते की सुंदरशा वचनाबद्दल त्यांनी आपल्याला सुंदरसा मन्ना दिला, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. बरं, काही सूचना आहेत? घरी बसल्या बसल्या झावळ्याचा रविवार साजरा केला जात नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जय उत्साहाने कुठे प्रवेश होत होता? यरूशलेम नगरीमध्ये होत होता. तर लोकांनी घरावरूनच झावळे हलवले का? लोकांना कुठे यावं लागले? रस्त्यावर यावं लागलं, मोहल्ल्यामध्ये यावं लागलं, त्या डोंगरावर यावं लागलं किंवा त्या गावामध्ये यावं लागलं. तुम्हाला चर्चवर यावं लागेल, तेव्हा झावळ्याचा रविवार करता येईल, तेव्हा आपल्याला झावळे घेऊन फिरता येईल. आणि विशेष करून लक्षात घ्या प्रियांनो, की वर्षातून याच दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी म्हणजे एक आहे तो आपला ईस्टर संडे, प्रभू उठलाय, खरोखर उठला आहे, हा झावळ्याचा रविवार, की हाच एक गोष्ट आहे, हीच एक आपला सण उरलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बाहेर मोठ्याने जयघोष करून फिरू शकतो. आपण दरेवारी चर्चमध्ये येतो, पण तो जयघोष कुठला आहे? चार भिंतीच्या आतमधला. परंतु झावळ्याचा रविवारचा जयघोष हा चर्चच्या बाहेरचा आहे. आणि त्याकरता निश्चित या, आणि तो व्यक्ती जरूर याच्यामध्ये जॉईन येईल ज्याला मोठ्याने जयघोष करून भिंतीला आवाजून पाडायचं असेल. आणि लक्षात घ्या प्रियांनो, झावळ्याचा रविवारचं महत्त्व चर्चमध्ये बसून नाही होत, घोषणा करत द्यावं लागेल की होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. चालता येत असो किंवा नसो, 2-3च गल्ल्या आपल्या आहेत, याच गल्ली आपल्याला फिरायची आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्याला चर्चवर एकत्रित यायचं आहे. 6 ते 7 आपली दिंडी राहील. झावळ्याच्या रविवारची दिंडी या ठिकाणाहून निघेल, चर्चपासून निघेल, चर्चमध्ये पुन्हा येईल आणि चर्चमध्ये 7 वाजता आपली प्रार्थना सुरू होईल. उद्या संध्याकाळी 7 वाजता. परंतु 6 वाजता आपल्या लेकरांसमवेत आपण त्या ठिकाणी आहे. लेकरांना कशाला आवश्यक आहे माहीत आहे का? कारण की जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे. आम्हाला काही गोष्टी आठवतात की जेव्हा एकच चर्च होतं, तर या खदांपासून तर मातृचर्चपर्यंत लोक या ठिकाणून दिंडी काढून जात होते, माहीत आहे ना? मी पाहिलेलं आहे त्यावेळेस, 90चा दशक ज्यावेळेस मला आठवतो थोडाफार. तर या ठिकाणाहून दिंडी इथून तर मातृचर्चपर्यंत पायी लोक जात होते आणि जयघोष करत जात होते. आज तुम्हाला आणि मला चर्चमध्ये येण्यासाठी
पेट्रोल महाग हो की स्वस्त हो की पेट्रोल पंप बंद हो, ॲटोची गरज नाही ना, गाडीची गरज नाही, चर्च इथेच आहे आपलं. निश्चित याच्यासाठी की आपल्या लेकरांना जर आज आपण झावळे दाखवणार, झावळाचा रविवाराचं महत्त्व समजणार, तर ही पिढी भविष्यामध्ये झावळ्याचे रविवार जरूर साजरे करेल. तर झावळ्याच्या रविवाराकरता उद्या 6 वाजता यायचं. आणखीन महत्त्वाचा दिवस कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? मुंदी गुरुवार, उत्तम शुक्रवार. परंतु उद्याचा जो महत्त्वाचा दिवस आहे तो हा आहे की उद्या आपल्या चर्चचा वाढदिवस आहे. आपल्याला सण त्योहार चांगल्या रीतीने माहिती आहे, कारण की नवीन कपडे घालून आपल्याला यायला भेटते. परंतु ज्या मंदिरामध्ये आपण बसतो त्या चर्चचा उद्या वाढदिवस आहे. आठवण करा कोरोनाचा तो काळ की ज्या दिवशी आपण चर्चची स्थापना केली होती, तो पहिला दिवस रविवार होता आणि त्या दिवसाची पहिली प्रार्थना आपली ट्रिनिटी हॉल नोवेल स्कूल या ठिकाणी भरली होती आणि त्या ठिकाणी झावळ्याचा रविवार हा पहिला सण होता. तो पहिला दिवस आपला होता आणि आपल्या चर्चला उद्या किती वर्ष पूर्ण होत आहे? 5 वर्ष पूर्ण होत आहे. झावळ्याच्या रविवार सोबत आपल्या चर्चचा वाढदिवस आहे. आपल्या चर्चचा वाढदिवस आहे म्हणजे कोणाच्या बापाचं घर आहे ते? पंचाच्या बाळकाच्या? असं म्हणा, माझ्या बापाचं घर आहे आणि माझ्या बापाच्या घराचा वाढदिवस आहे. मी निश्चित नवीन कपडे घालून उद्या चर्चमध्ये येईल, कारण की उद्या माझ्या घराचा, माझ्या देवाच्या घराचा वाढदिवस आहे, जो आनंदाने उल्हासाने मला साजरा करायचा आहे. म्हणून लक्षात घ्या, उद्या 2 गोष्टी आहे. झावळ्याचा रविवार तर आहे, परंतु उद्या आपल्या चर्चचा वाढदिवसही आहे. निश्चित आपण आपल्या चर्चचा वाढदिवस साजरा करू. ज्यावेळेस आपण आपल्या घरी साजरा करतो, चांगले गोडधोड पदार्थ आणतो आणि सेलिब्रेट करतो, उद्या आपल्या चर्चतर्फे देखील तसंच त्याच प्रकारे करण्यात येईल. परंतु चर्चचा वाढदिवस आहे या उद्देशाने आपल्याला चर्चमध्ये निश्चित यायचं आहे. त्याच्यानंतरची सूचना ही आहे की सोमवारच्या दिवशी नाही प्रार्थना, मंगळवारच्या दिवशी मिस्टर शैलेश कदम यांच्या घरची प्रार्थना आहे. तर मंगळवारच्या दिवशी ठीक 7 वाजता आपण त्यांच्या घरी त्या ठिकाणी जमणार आहोत. मग त्याच्यानंतर मुंदी गुरुवार, त्याच्यानंतर गुड फ्रायडे आणि त्याच्यानंतर ईस्टर, तशा सूचना आपण देणार आहोत. आणि पुन्हा एक वार मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पुन्हा एक वार आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलो आणि विशेष करून आभार मानतो की 7 वाजताची प्रार्थना आपण 7:45ला सुरू केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रार्थना झाली तरी प्रियांनो, शेवटले 2 दिवस बाकी आहे. 7 वाजताची प्रार्थना आहे, 7 वाजता निश्चित या. शेवटले 2च दिवस बाकी आहे. 7 वाजताचा मेसेज मी पुढच्याच वर्षी टाकेल मग, परंतु 2 दिवसाची प्रार्थना जी 7 वाजता आहे ती 7 वाजताच या, कारण की शिस्तीचा परमेश्वर ज्याची आराधना करण्यासाठी आपण आलो तो अनुशासित परमेश्वर आहे, शिस्तीचा परमेश्वर आहे. कारण की लवकर आली तर 7 वाजता आपण येणार. सोबतच आपण आपल्या एलिव मलाइन चर्चतर्फे एक स्वागत आपण करूया. एक परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की आज आपल्या चर्चमध्ये एक परिवार उपस्थित आहे जो पहिल्यांदा आपल्या चर्चमध्ये आलेला आहे. मला असं वाटतं जालना ह्या ठिकाणचे ते लोक आहेत, ते परिवार आहे जे आज आपल्या चर्चमध्ये आलेले आहेत. मी त्या सिस्टरला विनंती करतो की जे ट्रान्सफर होऊन मला असं वाटतं मेन हॉस्पिटलला आहे ना, लेडी हार्डिंग ह्या ठिकाणी आलेले आहेत. सिस्टर भालेराव सिस्टर आहेत जे लेडी हार्डिंग ह्या ठिकाणी कार्यरत आहेत, जे जालना ह्या ठिकाणून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या चर्चमध्ये आज जी भेट दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचा सिस्टर तुम्ही पुढे आले तर आम्हाला माहीत पडेल की कोणतं जालना, कोणतं लेडी हार्डिंग आणि कोण अकोला. 2 मिनिटासाठी पुढे या जेणेकरून माहिती पडेल आणि आपण एलिव मलाइन चर्चतर्फे आपण त्यांचं ख्रिस्तात सर्वांना प्रेमाचा सलाम. आणि खरोखर मला आजच्या दिवसाबद्दल मी विशेष म्हणजे पाळक साहेबांचे तर मनापासून आभार मानेलच, परंतु हनोकचे पण मी खूप विशेष आभार मानते की त्याने खरोखर माझ्यासाठी ही परमेश्वराचं वचन ऐकण्याची आणि ग्रहण करण्याची संधी निर्माण केली आणि ज्याच्याद्वारे मी पाळक साहेबांच्याकडून उत्तम असं वचन मी ग्रहण करू शकले. आणि आपण म्हटलं की पाळक साहेबांनी आता सांगितलं की चांगले प्रार्थना करणारे बना. कदाचित मी इथं येऊन कामाच्या ह्याच्यामध्ये व्यापामध्ये म्हणा मला स्वतःला आज असं फील झालं की आज सुट्टी होती आणि मला खूप घाई होती घरी जाण्याची. तर मी विचार केला की मी लवकर 4 वाजेपर्यंत घरी चालल्या जाईल, परंतु मला हनोकने इतके वारंवार फोन केले की ताई प्रेयर आहे, तू ये तू ये तू ये. आणि मला असं वाटलं की ही कॉलिंग त्याची नाही आहे माझ्यासाठी,
आणि ही परमेश्वराची वचनाकडून आलेली कॉलिंग आहे. आणि ज्या वेळेला मी खरं तर म्हणजे आता किती म्हणा तुम्ही, खोटं नाही सांगणार मी, परंतु आपल्याला आपल्या लेकराकडे जाण्याची ओढ ही जास्तच असते. तर मला ती ओढ खूप जास्त होती की मला घरी जायचंय. परंतु इथं जेव्हा मी आले आणि मी बसले तेव्हा वचन ऑलरेडी सुरू झालेलं होतं. ते मला खूप वाईट वाटलं की मी उशिरा आले. आणि शेवटी बाळासाहेबांनी म्हटलंच की उशिरा येऊ नका. परंतु जेव्हा मी त्या वचनामध्ये गेले आणि पुढे पुढे बाळासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून सांगितला, त्यावेळेला मला खरंच माझं हृदय खूप भरून आलं की खरोखर कदाचित ह्या दिवसासाठी, ह्या वेळेसाठी परमेश्वरांनी आज जे काही माझ्यासाठी संधी निर्माण केली. कारण मी पूर्ण 40 दिवसामध्ये आज मी तुमच्यासमोर परमेश्वरासमोर ही गोष्ट मान्य करते की मी एकही प्रार्थना अटेंड करू शकले नाही. इव्हन माझ्या आईने 4-5 वेळेला माझ्यासाठी प्रार्थना डिले केली, परंतु मी ती अटेंडच करू शकले नाही. म्हणजे सतत काही ना काही अडचणी येत गेल्या. आणि मी आज ठरवलं की मी आज कुठलीही अडचण मी येऊ देणार नाही माझ्या आणि परमेश्वराच्या वचनामध्ये. आणि मी हे ठामपणे ठरवून आज ह्या ठिकाणी आले. आणि खरोखर म्हणजे मी खूपच आभारी आहे बाळासाहेबांची की इतकं सुंदर वचन त्यांनी आपल्यासाठी नव्हे तर मला वाटतं विशेष करून ते माझ्यासाठी खूप लागू झालं. तर मी खूप आभार मानते की परमेश्वराद्वारे आलेलं वचन एका मध्यस्थाच्या द्वारे परमेश्वराने माझ्यापर्यंत दिलं. आणि जसं ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे आपण म्हणतो, परंतु आज बाळासाहेबांनी सांगितलं की ते माझ्या बापाचं घर आहे. आणि ते आपल्या बापाचं घर आहे म्हणजे आज आपल्यासाठी आपल्या बापाने काय केलेलं आहे, आपल्यासाठी एक मध्यस्थ उभा केलेला आहे. आणि ह्या मध्यस्थाच्या द्वारे परमेश्वराने जो काही मला आशीर्वाद दिला, माझ्या कुटुंबाला आशीर्वादित केलं, याबद्दल मी खरोखर हनोक अवसरे परिवाराचे, बाळासाहेबांचे आणि आपण सर्व मंडळीचे मनापासून आभार मानते, उपकार मानते की आपण माझ्यासाठी ही सुंदर आशीर्वादाची संधी निर्माण केली. खरोखर धन्यवाद. आपण टाळ्या वाजवू त्यांच्याकरता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर आपला चर्चमध्ये तुम्ही निश्चित या आणि ही सहभागिता तुमच्यासोबत आम्हाला देखील निश्चित आवडेल. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे आशीर्वाद घेऊया आणि आपली प्रार्थना या ठिकाणी समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे आमचे रणसून सोडतो तसे ऋण आम्हास आणि आम्हाला फसवू नकोस तर आम्हाला वाटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आकाशाने पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्या देव बापाची प्रीती, ज्या प्रभू येशूच्या रक्ताने आमचा उद्धार झालेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये सदा सर्व काळ आहे, त्या पवित्र आत्म्याची सुसंगती इथे उपस्थित प्रत्येकासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती निर्माण केली. आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे की प्रेक्षकांशिवाय स्टेजवरच्या याची परिस्थितीची मजा येत नाही आहे ना. ज्यावेळेस प्रेक्षक होते त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी पण म्हणजे त्यांचे रोग वगैरे बरे करून म्हणजे त्यांना वचन वगैरे शिकवलं. आणि मग देवाचा मध्यस्थ जो आपल्यासाठी दिला तो आपल्यासाठी दिला ना देवबापांनी. आणि मग आपणच जर नसलो तर काय, तर म्हणून तुमची उपस्थिती जास्तीत जास्त मला दिसली. म्हणून मी हनोजची मावशी या नात्याने तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि आभार मानते. आणि प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये. विशेष म्हणजे मनवर कुटुंबाची मी काल म्हटलं होतं की मला 3ही कुटुंब पाहिजे आणि ते हजर राहिले, म्हणून सगळ्यांचे मी आभार मानते. ठीक आहे, आपण आपल्या जागेवर उभं राहा आणि खुर्ची थोडीशी टर्न करून घेऊया, एकमेकाला भेटीगाठी करू. प्रार्थना करू. धन्यवाद 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 आणि स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. आजचा सुंदरसा देवपा हा प्रार्थनेचा समय तू आमच्या आयुष्यातला देवपा तू आमचा देवपा हा समय देवपा ठेवलेला होता, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आणि आज ह्या प्रार्थनेच्या वेळेस प्रिय प्रभू सुंदरसं देवपा हे भोजन तू आमच्यासाठी देवपा देव केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो देवपा. ह्या घरच्या देवपा लोकांनी जोही देवपा
त्रास घेतलेला आहे प्रिय प्रभूजी, आणि देवपा हे सुंदरसं भोजन आमच्या पुढं वाढलेलं आहे देवपा. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देवपा आम्ही देवपा आरोग्यदायी करतो, शुद्ध करतो, आणि प्रभूजी सेवन करणाऱ्या प्रत्येकाला देवपा तुझ्या सामर्थ्याने देवपा भरून तुझं गौरव करून घे देवपा. ह्या घरच्या तेल मीठ पैशा पाण्याला देवपा आम्ही बरकतीचा हात देवपा सदैव असू दे, आणि प्रिय प्रभूजी ह्या घरावर तुझ्या आशीर्वादांची ओतणी सदैव होत राहो देवपा, अशी दयानी कृपा तू कर. सर्व संपूर्ण वेळ देवपा तुझ्या हातात देतो, आणि तुझे पुन्हा एक वेळा देवपा उपकार मानतो, धन्यवाद देतो, आणि देवपा ह्या भोजनासाठी विशेष करून देवपा सर्वांनी याचा आस्वाद घेताना देवपा हे वाया घालू नये म्हणून देवपा सर्वांना सुबुद्धी दे. कारण की प्रिय प्रभूजी अनेक लोक आहेत देवपा ह्या वेळेस की ज्यांना देवपा भोजनाचा एक कण सुद्धा मिळत नाही आहे, परंतु आमच्या समोर देवपा तू हे सुंदरसं भोजन देवपा इतक्या सुंदर आवारात, इतक्या सुंदर देवपा वातावरणात वाढलेलं आहे, तेव्हा याचा आम्ही अवमान करू नये. आणि प्रिय प्रभूजी याचा एक एक कण प्रिय प्रभू तुझपासून आलेला आहे, आशीर्वादित आहे देवपा, तो आशीर्वाद आम्ही देवपा वाया घालू नये. ही देवपा समज, ही देवपा एक ॲटिट्यूड प्रिय प्रभूजी सर्वांच्या मध्ये असू दे देवपा. लीन नम्र होऊन देवपा पुन्हा एक वेळा देवपा तुझे उपकार मानत देवपा ही लहानशी प्रार्थना आमचा धन्यवादित परमेश्वर प्रभू येशू याच्याच गोड आणि पवित्र नावात मागते म्हणतोय, आमेन.